मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना चांगलंच भोवलं। वैयक्तिक कारणानं आणि स्वेच्छेने राजीनामा दिलेला आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून स्पष्ट, तर भोंदूबाबा खरातवर कठोर कारवाई करा। आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवरती विश्वास ठेवला, त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती, चाकणकरांची स्पष्टोक्ती। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा। रुपाली चाकणकरांकडून यावेळेस मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात। आता पुढे नेमकी कशी चौकशी होते याकडे सर्वांचं लक्ष।